माधुरीताई मिसाळ. आपल्याप्रमाणे सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. प्रश्न माझा असा होता की मुंबईतील HR कॉलेज चर्चगेट या कॉलेजच्या ठिकाणी असलेलं बांधकाम, त्या ठिकाणी काही कामं सुरू आहेत, दुरुस्तीची कामं सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने तिकडच्या काही विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी केल्या होत्या की ही सगळी कामं सुरू आहेत. हे सगळे आम्हाला कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक वाटते. त्या अनुषंगाने आपण याच्याकडे पहा आणि त्या अनुषंगाने मी मग या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून 4/8/2024 या संदर्भाने पत्र लिहिलेलं होतं. 16/8/2024 रोजी व दिनांक 23/12/2024 रोजी महापालिकेकडून या संबंधित कामाची पाहणी करण्यात आली आणि त्यांनी अहवाल दिला. त्यानुसार मलाही या ठिकाणी पत्र आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये हे कबूल केलेलं आहे की या ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत. सुरक्षा नियमाच्या नुसार फायर ब्रिगेडची गाडी फिरण्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे किंवा अँब्युलन्स फिरण्यासाठी जी जागा पाहिजे ती या ठिकाणी कुठे दिसून येत नाही आणि त्यांनी कबूल केले की या ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत. ती अनधिकृत आहेत की अधिकृत आहे त्याची माहिती आम्ही देऊ शकत नाही. ती माहिती आपल्याला महानगरपालिका देईल. मी महानगरपालिकेलाही पत्र लिहिलं होतं. महानगरपालिकेने केवळ मला याच्यावर थातूरमातूर उत्तर दिलं की या ठिकाणी काही कामं सुरू आहेत, परंतु अधिकृत की अनधिकृत हे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. या उत्तराच्या अनुषंगाने माझी आपणास विनंती आहे, एकतर या सगळ्या कामांची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण नाही म्हटलं तरी तिथे 1,500-2 हजार विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये आहेत. नंबर 1. नंबर 2, फायर ब्रिगेड ऑफिसरच्या अहवालानुसार त्या ठिकाणी हे स्पष्ट होते की कामं सुरू आहेत. ते अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न हा माझा विषय नाही, तो डिपार्टमेंटने ठरवायचा आहे. परंतु नुकताच आपल्याला मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. राजभाषा 1964 नुसार शासकीय निमशासकीय कार्यालयात या ठिकाणी मराठीत पत्रव्यवहार व्हायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने 100% मराठी संदर्भामधला प्रश्न आहे. 1 मिनिटात प्रश्न, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने 100% मराठीचं त्या ठिकाणी संपूर्ण अंमलबजावणी केलेली असताना चीफ फायर ऑफिसर या ठिकाणी मला माझ्या पत्राचं उत्तर इंग्रजीमध्ये देतात. कदाचित त्यांना माहित असावं की मला